अखेर ओलाचे अधिकारी पोहोचले कोल्हापुरात। माफी मागत गाड्या वेळेत देण्याचे दिले आश्वासन। काही दिवसांपूर्वी ओला कंपनीच्या दुचाकी वारंवार खराब होत असून कर्मचाऱ्यांकडून अर्वाच्य भाषा तसेच विक्री पश्चात असलेली सेवा योग्य नसल्याच्या कारणातून ग्राहकांनी संताप व्यक्त केला होता। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांच्यासह ग्राहकांनी वाहनांबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली, मात्र अधिकारी कोल्हापुरात येणार नसल्याचं सांगताच कार्यकर्ते आणि ग्राहकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ओलाचे शोरूम बंद पाडले होते। अखेर आज ओलाचे मुंबईतील अधिकारी मनोज गायकवाड यांनी कोल्हापुरात येत सर्व ग्राहकांची माफी मागून कंपनीकडील वाहने तात्काळ दुरुस्त करून ग्राहकांना सुपूर्द करून तत्पर सेवा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं आहे। काही दिवसापासून ओलाचे जे इश्यू चालले होते त्याच्याबद्दल आम्ही चिंतेने व्यक्त करतो की याच्यापुढे अशी होणार नाही। त्यांच्या गाड्या आल्या त्याचा टाइम रिपेअर करून द्यायचा आम्ही प्रयत्न केले। जाधव साहेबांशी आज भेटण्यात आलंय। जाधव साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने समजवलं आहे की प्रत्येकालाही त्रास नको व्हायला आणि झाला असेल तर मी जाधव साहेबांची जनतेशी माफी मागतो आणि मी आणि माझे सगळे अवघात करून जेवढ्या गाड्या आलेल्या आहेत, जेवढ्या गाड्या बाकी आहे, पेंडिंग आहे, ते फटाफट आम्ही जनतेला सेवा करतो आणि जाधव साहेबांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। 2 ते 3 महिन्यापासून ग्राहकांच्या दुचाकी बंद स्थितीत कंपनीत पडून होत्या, त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानीबरोबरच बँकांच्या कर्जाचा त्रासही सहन करावा लागत आहे। त्यामुळे ग्राहकांच्या दुचाकी तात्काळ दुरुस्त करून त्यांना द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजू जाधव यांनी दिला। यावेळी ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे, अतुल भालकर, परशुराम चव्हाण, धीरज घोडके, सुरेश आदमाने, राजेंद्र सूर्यवंशी, मोहसिन बागवान यांच्यासह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची।